आणि भाजपचे उमेदवार जे पूर्वी 5 वर्ष आपल्याकडे पालकमंत्री म्हणून होते, गिरीशजी बापट, हे किती नियोजन शून्य कारभार करतात त्याचा आढावा देण्यासाठी आणि पुणे शहराने त्यांच्या नियोजन शून्य कारभाराच्या प्रती पुणे शहरामध्ये कशा प्रकारे अघोषित पाणी कपातीला आपण सामोरे जातो आहे ह्याचं थोडा लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्याचा विषय आहे. पुणे शहरामध्ये ज्या वेळेला पावसाळा आला होता त्यावेळेला समाधानकारक पाऊस चारही धरणांमध्ये, पानशेत असेल, वरसगाव असेल, टेमघर असेल आणि खडकवासला या चारही धरणामध्ये समाधानकारक पाऊस पडल्या कारणामुळे पूर्ण धरणं भरलेली होती आणि आपण जवळजवळ 20 TMC पाणी पावसाळा झाल्यानंतर 20 TMC पाणी नदीत सोडलेलं होतं आणि त्यानंतर नदीमध्ये सोडल्यानंतर आणि असं असताना फक्त 5 TMC पाणी 20 TMC पाणी सोडल्यानंतर 5 TMC एकूण चारही धरणातलं कमी असल्यामुळं पाणी कपातीचा मुद्दा पुढं केला आणि पुणे शहराला पाणी कपातीसाठी पुढं जावं लागलं. आणि भर पावसामध्ये आवश्यकता नसतानासुद्धा कालव्यातनं पाणी सोडलं. हे सुद्धा एवढ्या वर्षात आपण कधी करत नव्हतो, त्या पद्धतीनं केलं. मग आजची परिस्थिती काय? आजची परिस्थिती खडकवासला धरणामध्ये 8 TMC पाणी. आता या 8 TMC पाणीचं जर आपण नियोजन जर केलं जे दरवर्षी करतो, तर चालू आवर्तन सोडण्यात येणार आहे ग्रामीण भागासाठी 3 TMC पाणी. भाष्मीकरण त्यातलं 1.5 TMC होणार मेपर्यंत. पालखीसाठी आवश्यक पाणी 0.30 TMC होणार आणि किमान पाणी साठा आपल्या धरणामध्ये राहणार तो 0.30 TMC राहणार. म्हणजे एकूण पाणी साठा जर ह्या चारीचं बेरीज जर केलं तर 5.10 TMC पाणी आपल्याला ह्या कारणासाठी पाणी जातं. म्हणजे 8 TMC पाणीपैकी 5.10 TMC पाणी जर आपण हे वापरल्यानंतर धरणामध्ये फक्त निव्वळ 2.90 TMC पाणी शिल्लक राहतं. आपल्याला दर महिन्याला 1.40 TMC पाणी लागतं. 15 जुलैपर्यंत पावसाळा सुरू होण्यापर्यंत आपल्याला 2.80 TMC पाणी लागणार. एक महिन्याला जर 1.40 TMC पाणी सोडलं तर आजच्या तारखेला सुद्धा आपल्याकडं पाणी 1.30 TMC पाणी आपल्याकडं कमी पडणार आहे 15 जुलैच्या येण्याच्या अगोदर. म्हणजे जे काही 4-5 महिन्यामध्ये आपण दर आठवड्याला गुरुवार हा जर बघितला, गुरुवारला नाही ते कारण करून पाणी कपात केलं, त्याच्यानंतर जे 2-3 दिवस ड्राय ठेवले पाणीमध्ये विस्कळीतपणा. आता तर अशी परिस्थिती की 15 जुलैपर्यंत तुम्हाला निव्वळ गरजेपोटी 1.40 TMC पाणी कमी पडणार. म्हणजे पुणे शहराला 2 दिवसाआड 3 दिवसाआडच पाणी मिळेल अशी परिस्थिती येणार आहे. आणि त्या परिस्थितीला पूर्ण कारणीभूत जर कोणी असेल तर ते भाजपचे उमेदवार सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट असतील. हे जर मी बोललो तर त्यात काही वावगं ठरणार नाही. अख्ख्या ह्या 5 वर्षामध्ये आणि गेल्या वर्षीच्या अख्ख्या वर्षामध्ये आपण पाहिलं असेल, अस्तित्वातले खासदार अनिल शिरोळे असतील, पाण्या वाचूनच उपोषणाला बसत होते, त्यांना परावृत्त केलं. पुण्याचे महापौर मुक्ता टिळक असतील, त्यांनी सांगितलं की मी सिंचन भवनातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध पोलीस कंप्लेंट करेल. तर त्याच्या पुढं जाऊन बापटांनी जी काही द्वेषाची भावना ठेवून कालवा समितीमध्ये पुणे महानगरपालिकेचं जे प्रतिनिधित्व असतं ते महापौरांचं असतं, ते प्रतिनिधित्वच कॅन्सल केलं महापौरांचं. म्हणजे महापौरांनाच त्या कालवा समितीमधनं बाहेर काढलं. आणि त्याही पुढचं सिंचन भवनाचे अधिकारी न सांगता मोटर बंद करणं. म्हणजे अशा अनेक ह्याच्यामध्ये जर या 5 वर्षामध्ये कालवा समितीचे अध्यक्ष म्हणून जर गिरीश बापट असतील आणि त्यांनी ह्या 5 वर्षामध्ये पाण्याचा जो खेळखंडोबा केला आणि पुणे शहरामधल्या महिलांना जो त्रास झाला आहे तो आम्ही एक सामान्य नगरसेवक ह्या नात्याने आम्ही भोगतोय, पाहतोय. पण ह्याच बाजूला दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल की ही पाणी टंचाई चालू असताना बिगवन इंडस्ट्रियल इस्टेटमधला एकही कारखाना बंद पडला नाही पाण्या वाचून. पाटस इंडस्ट्रियल इस्टेटमधला एकही कारखाना बंद पडला नाही किंवा ग्रामीण भागातला कुठंही आवाज आला नाही. तुम्हाला ह्याची कल्पना असेल की गणेश विसर्जनाच्या दिवशीसुद्धा पाणी सोडण्यात आलं नाही. पण 3 दिवसानंतर कालवा समितीची बैठक न होता, मान्यता न घेता कालव्यामधनं पाणी सोडण्यात आलं आणि दुर्दैवाने तो कालवा फुटला. त्यामुळं अनेकांच्या लक्षात आलं. आता ते कालव्यातनं पाणी सोडताना कालवा समितीच्या बैठकीमधला निर्णय आवश्यक असतानासुद्धा
पालकमंत्र्यांनी तो सुद्धा निर्णय केला नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पुणे शहराला नियोजन शून्य उमेदवार म्हणून भाजपने दिला आहे. पुणे शहराची जर ही पाण्याची परिस्थिती अशी असेल तर अनेक प्रकल्पांवर तशीच परिस्थिती, मी विस्तारानं ज्या वेळेला त्या प्रकल्पांबद्दल विषय असेल, म्हणजे मेट्रोचा खेळखंडोबा तसाच केला आहे 4 FSI देऊन, आणि पाण्याचा 24/7ची जी वल्गना करताय. तुम्हाला साधं धरणातनं पाणी अस्तित्वातलं नियोजन जर पूर्ण करता येत नसेल तर 24/7ची नियोजनबद्ध तुम्ही कसे कराल, या सगळा मोठा प्रश्न आहे. म्हणून आपल्या माध्यमातून पुणे शहराला सांगणं, नागरिकांना सांगणं एवढंच आहे की आपल्याला नियोजनबद्ध उमेदवार पाहिजे, नियोजनबद्ध प्रतिनिधित्व पाहिजे. पण दुर्दैवाने भाजपने जे उमेदवार दिलेत, मग आता म्हणण्याची वेळ अशी आली दगडापेक्षा वीट मऊ, मग त्यापेक्षा मग अनिल शोरळे काय वाईट होते? काहीच करत नव्हते. हे करतात तर नुकसान करतात, आणि अनिल शोरळे काहीच करत नव्हते. म्हणून पुनश्च एकदा माझी पुणेकरांना विनंती आहे की भाजपचे गिरीश बापट हे त्यांना नियोजन जमत नाही. एवढं पालकमंत्रीसारखं पद असतानासुद्धा साधं पाण्याचं नियोजन ज्यांना जमलं नाही, ज्यांना डाळीचं नियोजन जमलं नाही, ज्यांना संस्कृतीचं नियोजन जमलं नाही, म्हणजे वक्तव्यांवरनं मी बोलतो आहे, अशाला मतदान देणं म्हणजे पुणे शहराच्या जी काही लौकिक आजपर्यंत मिळवली आहे ते क्षय पावण्यासारखं होईल. एवढंच माझं आपल्याला सांगणं आहे. पुनश्च एकदा भाजपचे उमेदवार नियोजन शून्य उमेदवार आहेत, एवढे आपण लक्षात घ्यावं. काही विचारायचं का? काही विचारायचं नाही ना, दुसरं सुरू करायला. नमस्कार. काल पुण्यामध्ये भाजपच्या वतीने शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या वंशजांचा काही मेळावा घेण्यात आला आणि त्या संदर्भातल्या बातम्या आज प्रसिद्ध झालेल्या आहेत. मुळातच शिवाजी महाराजांचे जे काही सरदार होते त्यांच्या सैन्यामध्ये सर्व धर्म सर्व जातीय सरदारांनी स्वराज्यासाठी लढाया केल्या. त्या सरदारांच्या कुटुंबापैकी सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या कुटुंबातला मी एक सदस्य आहे. कालचा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम भाजपने आणि गिरीशजी बापट यांनी घेऊन त्याला स्वराज्याचे रक्षक आणि शिवाजी महाराजांचे सरदारांचे वंशज म्हणून त्या संपूर्ण मेळाव्याला स्वरूप देण्यात आलं. त्या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आजच्या सकाळी बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून सरदार गोदाजीराजे जगतापांच्या कुटुंबातली आम्ही जी काही सगळी मंडळी आहोत ती आणि बाकीच्या आज वृत्तपत्रांमध्ये ज्या घराण्यांची नावं जाहीर झाली त्या सगळ्यांशी आमचं 1 to 1 बोलणं झालं. प्रत्येक घराण्यांमध्ये पुरोगामी प्रतिगामी विचाराची मंडळी आहेत, कारण की एका कुटुंबाची खूपशी कुटुंब झालेली आहेत. त्याच्यामुळं काही मुठभर लोकांना एकत्रित घेऊन अशा प्रकारे संपूर्ण स्वराज्याच्या म्हणजे महाराजांच्या सरदारांच्या त्या वंशाची सगळी कुटुंब भाजपबरोबर किंवा गिरीश बापटांबरोबर आहे अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केले जाते ते मुळातच चुकीचं आहे. ह्या सगळ्याच गोष्टीचा आम्ही आमच्या सगळ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आमच्या एकूण सगळ्या याच्यामध्ये माध्यमांच्यामधून आम्ही निषेध करत आहोत. पण हे होत असताना मला गिरीशजी बापट यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आपल्या माध्यमातून. त्याचा खुलासा त्यांनी मतदानाच्या पूर्वी द्यावा अशी मला त्यांना विनंती करायची आहे. माझा पहिला मुद्दा असा आहे की ज्यावेळेस गिरीशजी बापट आणि भाजप यांना म्हणजे गिरीशजी बापट आणि त्यांनी बारामतीच्या उमेदवारासाठी पण मतदानाच्या संदर्भातली ओंजळ भरून त्यांनी मतं मागितलेली आहेत. त्याच्यामुळे गिरीशजी बापट आणि भाजपने पुढच्या 2 दिवसामध्ये या गोष्टीचा खुलासा करावा. प्रश्न नंबर 1 की जेम्स लेनचं जे काही प्रकरण झालं त्याच्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटनी जेम्स लेनला मदत केली अशा प्रकारच्या बातम्या वाहिन्यांवर वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले, त्याच्यावर आंदोलनं झाली आणि त्यावेळेस गिरीशजी बापट आणि भाजपच्या सर्व मंडळींनी भांडारकर इन्स्टिट्यूटचं समर्थन केलेलं होतं. जर गिरीशजी बापट आणि भाजपला महाराजांच्या सरदारांच्या वंशजांचा पाठिंबा आवश्यक वाटतो तर त्यांनी पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करावी की भांडारकर इन्स्टिट्यूटनी महाराजांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या संदर्भामध्ये जी काय वाईट टिप्पणी केली, ज्या पद्धतीने
काही चुकीच्या गोष्टी जेम्स लेनच्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला, ती भूमिका बापटांना अमान्य आहे का? बापटांना भांडारकर इन्स्टिट्यूटची लाज वाटते का? या संदर्भात बापटांनी पुढच्या 2 दिवसात खुलासा करावा, अन्यथा भांडारकर इन्स्टिट्यूटचं समर्थन बापट आणि भाजप करतायत याचा हा अर्थ निश्चित निघतो. दुसरा विषय आहे दादाजी कोंडदेव या पुतळ्या प्रकरणावरून पुणे शहरामध्ये पूर्ण गदारोळ झाला. महापालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा तोडफोड झाली. त्या प्रकरणामध्ये सुद्धा खूप साऱ्या कार्यकर्त्यांवर नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले. भाजपनी पुढे येऊन ही भूमिका मांडली होती. भाजपचे जे काय आताचे काही विद्यमान आमदार आहेत, नगरसेवक आहेत, त्यांनी भूमिका मांडली होती की दादाजी कोंडदेव यांच्या पुतळ्याच्या संदर्भात ते खूप आग्रही आहेत. गिरीशजी बापट यांनी मतदानाला सामोरं जाण्यापूर्वी आपल्या माध्यमातून ती भूमिका स्पष्ट करावी की दादाजी कोंडदेव प्रकरणामध्ये भाजपची जी काय भूमिका आहे ती गिरीशजी बापट यांना मान्य नाही आहे. दादाजी कोंडदेव प्रकरणामध्ये भाजपची चूक झालेली आहे आणि महाराजांचे राजमाता जिजाऊंची जी काय बदनामी करण्याचा जो विषय झालेला आहे त्या संदर्भात बापटांना या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त करणं किंवा बापटांना याची लाज वाटते हे बापटांनी पुढे येऊन सांगावं. त्याचबरोबर मागच्या 2 वर्षामध्ये मराठ्यांचे जे काही लाखो मोर्चे निघाले त्याच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये, विविध शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल झाले ते गुन्हे दाखल झाल्यानंतर खूप साऱ्या लोकांना त्या ठिकाणी भूमिगत व्हावं लागलं. या संदर्भात भाजप सरकारची चूक झाली आहे हे मतदान मागण्यापूर्वी किंवा मतदानाला सामोरं जाण्यापूर्वी भाजपने गिरीशजी बापट यांनी त्यांची भूमिका तुमच्यासमोर स्पष्ट करावी असं मला वाटतं. भाजपचाच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं आणि त्यांच्या वंशजांची मतं किंवा त्यांचा पाठिंबा मागत असताना ज्या मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून संबोधलं त्या संदर्भात गिरीशजी बापट आणि भाजपनी शिवसेनेची भूमिका त्यांना मान्य आहे का हे पुढच्या 2 दिवसामध्ये जाहीर करावं. भाजपच्या सध्याच्या कोथरूडच्या आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी मराठ्यांचा मोर्चा हा स्टंट मोर्चा आहे आणि मराठ्यांच्या मतांची आम्हाला गरज नाही अशी जी काय वृत्तवाहिन्यांना त्याचबरोबर माध्यमांना ज्या काय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुलाखती दिल्या होत्या ती मेधा कुलकर्णींची भूमिका बापट आणि भाजपला मान्य आहे का याचा 2 दिवसामध्ये त्यांनी पुढचा खुलासा करावा. आणि आता एका वृत्तवाहिनीची क्लिप त्याची लिंक आता सगळ्यांच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर फिरते. त्याच्यामध्ये आमदार मेधाताई कुलकर्णी असं म्हणतायत की आता पुण्यामध्ये ब्राह्मण राज येणार आहे. तर भाजपनी आणि गिरीशजी बापट आणि बारामतीच्या ज्या कोणी भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी ते जाहीर करावं की खरंच अशा म्हणजे भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर निवडून यायच्या संदर्भात ते आवाहन करतात, त्यांचं स्वप्न पाहत आहेत. असं काही जर झालं तर उद्या त्यांना खरंच ब्राह्मणराजची संकल्पना त्यांना इथं आणायची आहे का? या सगळ्या खुलासा मी मुळातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा आम्ही महाराजांच्या सरदारांचे वंशज हे आम्ही निधर्मी आहोत. त्याचं कारण आहे की महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीय धर्मीय मावळ्यांना घेऊन त्या ठिकाणी त्यांना सरदारकी किंवा सैन्य दलामध्ये सामील करून घेत असताना सुराज्य स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी कुठली एक अमुक जात किंवा कुठला एक अमुक धर्म डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी बिलकुल स्वराज्याची निर्मिती केली नाही. त्याच्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत ते मी आपल्या माध्यमातून भाजप आणि गिरीशजी बापट यांना विचारतो. पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी निश्चित खुलासा करावा. आजपासून मतदानाची आचारसंहिता त्या ठिकाणी चालू होण्याच्या अगोदरपर्यंत आमच्याबरोबरचे जे काही वेगवेगळ्या सरदारांच्या वंशजांचे कुटुंब आहेत ते पुढच्या 2 दिवसात पत्रकाच्या माध्यमातून माध्यमाला पत्रक देणार आहेत आणि कुठल्याही कुटुंबाची अधिकृत भूमिका नाही. काही सदस्य जर त्याच्यात सामील झाले असेल तर ती त्या महाराजांच्या सरदारांच्या सगळ्या वंशजांची ती अधिकृत भूमिका नाही. त्याच्यामुळं काल जी काय स्टंटबाजी केली त्याचा मी निषेध करतो. पण त्याचबरोबर बापट साहेबांना आणि भाजपला या ठिकाणी महाराजांच्या सरदारांच्या वंशजांचं मतदान हवं आहे तर त्यांनी ही भूमिका जाहीर करावी आणि मगच मतदानाला सामोरं जावं एवढीच मी आपल्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो, आवाहन करतो आणि त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ह्याच विषयाला जोडून जो काही काल विषय झालेला होता आमचे काही समाज बांधवांचं मला असं वाटतं की दिशाभूल करून ती मेळावा घेतलेला असं दिसतंय. आणि माझं विचारण्याची जर ती सगळ्यांनाच कळवली असती तर मी माझ्या समाज बांधवांना सांगितलं असतं की बापट साहेबांना आपण फक्त 3च प्रश्न विचारा.
पहिला प्रश्न की ज्या वेळेला दादोजी कोंडदेवांचा विषय झाला आणि कोर्टामध्ये गेले 5 वर्ष आम्ही भोगतोय, त्यावेळेला पोलिसांनी भाजपच्या नगरसेवकांवर केलेला गुन्हा दाखल तो NOC पोलिसांना दिली, पण काँग्रेस राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत त्यांना अजूनपर्यंत पोलीस NOC देत नाही. हे त्या माझ्या समाज बांधवांना मान्य आहे का हे त्यांनी विचारावं. दुसरा शिवसृष्टीचा विषय, शिवसृष्टी पुणे महानगरपालिकेने मान्य केलेली असताना आपली शिवसृष्टी सोडून बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला 300 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्या शेजारी थीम पार्क दिलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून आहे का हा माझा त्यांना दुसरा प्रश्न आहे. आणि जर माझे समाज बांधव त्या खोलेंना विसरले नसतील, त्या खोलेंनी ज्यांच्याबद्दल मेधा कुलकर्णी, एक कुलकर्णी म्हणून बाई होत्या ज्यांनी आपल्या घरी स्वयंपाक करण्याची बाई बोलवली होती आणि ती बहुजन समाजाची निघाली, मुळात मराठा समाजाची निघाल्यामुळं तिच्यावर गुन्हा दाखल केला, त्याबद्दल सुद्धा समाज बांधवांना कल्पना आहे का. आणि हे जे आमचे वंशज जे आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून सगळे शिवजयंतीची मिरवणूक काढतो, त्या शिवजयंतीसाठी पालकमंत्री बापट साहेबांसमोर जंगली महाराजचा रस्ता आम्हाला मिरवणुकीसाठी द्यावा, गे 7-8 वर्षापर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, ते आमच्या वंशजांना आणि बापट साहेबांना कल्पना आहे का. एवढेच माझे प्रश्न आहेत. म्हणजे मग खरा मतदार आणि खरा पाठिंबा सगळ्यांसमोर येईल, एवढीच आमची भूमिका आहे. धन्यवाद. माझा एक शेवटचा मुद्दा राहिला होता, ते म्हणजे बापट साहेबांना आणि मी भाजपला आमचा हा प्रश्न आहे की कालच्या सरदारांचा जो काही मेळावा घेण्यात आला, सरदारांच्या वंशजांचा जो काही मेळावा घेण्यात आला, त्याच्यामध्ये शिरोळे कुटुंबीयसुद्धा होतं. शिरोळे सरदारांच्या घराण्याचा पाठिंबा भाजपला आणि बापट साहेबांना हवा आहे. पण मागच्या 5 वर्ष ज्या शिरोळेंनी या पुणे शहराची खासदारकी भूषवली, त्या शिरोळेंनी कामकाज व्यवस्थित केलं नाही म्हणून त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली का ते बहुजन समाजातल्या एका समाजाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्यांनी खासदारकी भूषवली म्हणून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. म्हणजे समाज म्हणून त्यांची उमेदवारी रद्द केली का ते निष्क्रिय खासदार होते म्हणून त्यांची उमेदवारी रद्द केली, याचा खुलासा सुद्धा भाजपने आणि बापट साहेबांनी पुढच्या 2 दिवसात करावा. अन्यथा समाज त्याच्यातून असाच अर्थ काढणार आहे की त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी शिरोळे होते आणि म्हणूनच बापट साहेब आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांची उमेदवारी रद्द केली, याचा खुलासा सुद्धा मतदानाला सामोरं जाण्यापूर्वी गिरीशजी बापट यांनी करावा. आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कुठेही नजर चुकवाचुकी करू नये आणि पुढे येऊन त्यांनी धाडसाने सांगावं की अमुक समाजाचे होते म्हणूनच अनिलजी शिरोळे यांची उमेदवारी रद्द केली.